नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे एक अपडेट बघणार आहोत। पुणे ते नाशिक या 213 किलोमीटर लांबीच्या महामार्गाबाबत हा मोठा निर्णय झाला आहे। सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण असे म्हणतात। मात्र नाशिक शहराचा विकास हा इतर दोन शहरांच्या तुलनेत काहीसा कमी आहे। विशेष बाब अशी की स्वातंत्र्याच्या जवळपास 8 दशकांनंतरही नाशिकहून थेट पुण्याला जाण्यासाठी रेल्वे मार्ग तयार झालेला नाही। मात्र नाशिक ते पुणे दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे। सध्या स्थितीला हा प्रकल्प काही प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे रखडला असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी आशा येथील नागरिकांना आहे। अशातच मात्र आता नाशिक ते पुणे आणि पुणे ते नाशिक दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे आता लवकरच पुणे ते नाशिक हा प्रवास सुसाट होणार आहे। कारण की नाशिक ते पुणे दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या औद्योगिक महामार्गासाठीचे भूसंपादन आता लवकरच सुरू होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा औद्योगिक महामार्ग विकसित केला जाणार असून राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे। महामंडळाने सदर महामार्गासाठी भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे। तसेच जमीन अधिग्रहणाची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे। यामुळे लवकरच या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल आणि भूसंपादन झाल्यानंतर प्रत्यक्षात वर्क ऑर्डर पास होत या महामार्गाचे बांधकाम सुरू होईल असे चित्र आहे। मित्रांनो, कसा असणार हा मार्ग बघूया। पुणे ते नाशिक दरम्यान 213 किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित होणार आहे। राज्य रस्ते विकास महामंडळ या महामार्गाची उभारणी करणार आहे। या महामार्गासाठी 8,981 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यामध्ये भूसंपादनाचा देखील खर्च समाविष्ट राहणार आहे। मित्रांनो, खरे तर या महामार्गाला गेल्या महिन्यातच मंजुरी मिळालेली आहे। या महामार्गाच्या आखणीला राज्य सरकारने गेल्या महिन्यात अर्थातच फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिलेली आहे। हा मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांना जोडणार आहे। या महामार्गात पुणे ते शिर्डी असा 134 किलोमीटरचा भाग, चेन्नई सुरत महामार्गाचा शिर्डी इंटरचेंज ते निफाड इंटरचेंज असा 60 किलोमीटरचा भाग, चेन्नई सुरत महामार्ग ते नाशिक असा निफाड राज्य महामार्गाचा 18 किलोमीटरचा भाग अशा 3 टप्प्यात हा महामार्ग तयार होणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।